आणि यानंतर बातम्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातल्या। बीड जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांच्या मदतीने भाजपचा झेंडा फडकण्याची चिन्ह आहेत। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्यामुळे सर्वाधिक 24 जागा मिळवून देखील राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करता येणार नाही। सुरेश धस यांच्या मतदारसंघातून 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत आणि हे सदस्य भाजपसोबत गेले तर त्यांची संख्या बहुमताचा आकडा गाठू शकते। पंकजा मुंडेंनी तसे संकेत दिलेत। तर सुरेश धस यांनी जो पाठिंबा देव केलेला आहे भाजपला, या पाठिंब्यावरती पंकजा मुंडेंचं नेमकं काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलं। खरं तर भाजपाने मोठं यश या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळवलं असं मला हरकत नाही आहे। स्वतः पंकजा मुंडे आपल्या सोबत आहेत। ताई, आम्ही बघितलं होतं की भाजपाला इकडं ज्या जागा मिळाल्या त्या कमी असताना सुद्धा तडजोडीच्या राजकारणामध्ये पहिलं अंक आम्ही बघतोय की तुम्ही कुठं यशस्वी होताना पाहायला मिळेल। आता बघू आपण 3 वाजता निकाल जाहीर होईल। आज तरी माझ्याबरोबर शिवसेना आणि शिवसंग्राम आहे, त्यामुळे पारडा आमचं त्यांच्यामुळे जण आहे आणि त्यांच्यामुळे आमची ताकद आणि आम्हाला लढण्याची आम्ही तेव्हा तयारी केली जेव्हा या दोघांनी आम्हाला ताकद दिली। मेटे साहेब आहेत, बदामरावांना आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं आता 3 वाजेपर्यंत बघावं राज्याने विचार हे बघायला आम्हाला जवळपास 2 वर्ष लागले एकत्र। नाही, आम्ही एकत्रच होतो आणि एकत्र जाऊन एकत्रच राहू। सुरेश धस संदर्भात सुरेश धसांनी मुंडे साहेबांच्या हातून जिल्हा परिषद काढून राष्ट्रवादीच्या हातात दिली होती, तेच जिल्हा परिषद आता सुरेश धस राष्ट्रवादीकडून काढून भाजपच्या हातात देत आहे। 3 वाजेपर्यंत वाट बघा। मेटे साहेब काय नेमकं राजकारण असणार आम्ही बघतो की पण तरी सुद्धा ताईसोबत आपण आज एका गाडीमध्ये एका हेलिकॉप्टरमध्ये बघतो, आम्हाला बरेच दिवस आले बघायला। असं आहे की उलट चांगल्या ज्या गोष्टी होते त्याचं स्वागत केलं पाहिजे। चांगल्या गोष्टी स्वागत आहे आणि हे बघायला आपल्याला 3 वाजेपर्यंतची वाट बघायला लागणार आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।